विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभा आहे। सध्याला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये काय विकास झालाय, काय अपेक्षित आहे हे पाहण्यासाठी, इथला ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आलोय। खऱ्या अर्थानं आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा प्रभाग क्रमांक 11 चा रोड आहे। तुम्ही बघू शकता याकडे त्याकडेला पूर्ण सिमेंटचा रोड झालाय, परंतु दिसायला जरी चकचकात हे म्हणजे चमकणारा रोड असेल तरी हाच रोड नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणार आहे असं देखील इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। ते प्रत्यक्षात आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। बाबा तुम्ही थोडं येता का? तुमचं नाव काय आहे? धनराज बिळिंगडी। बरं, तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या वार्डामध्ये सिमेंटचे रोड झालेत, एकदम आरशासारखे चमकणारे रोड झालेत, परंतु हा रोड कुठतरी तुम्हाला धोकादायक ठरतोय? हो, आरशासारखे केलेत, फक्त दिसण्यासाठी आरशासारखे झालेत। एकंदरीत रोड करताना जे मधून जे भर व्हायला पाहिजे त्याप्रमाणे झालेलं नाही, वर दिसण्यासाठी चकाचक झालेलं आहे। कारण हेच रोड एक काही वर्षांनी, 1-2 वर्ष पण जाणार नाही, पावसाळा जोरात आला तर, आता मध्ये पावसाळा झाला त्यामुळे हा रोड कसा झालाय बघा तुम्ही, हे खडी उठलेलं आहे, पूर्ण खडी उठलेलं आहे। आता पुढच्या पावसाळ्यामध्ये काय होईल, पूर्णच रोड खराब होईल। आणि इथं ना रोड केले ते स्पीड ब्रेकर कुठेही नाहीये, गाड्या एकदा फास्ट जातात, अपघात होऊ शकतो, असं पण होऊ शकतंय। आणि इथं पाण्याचा पण प्रॉब्लेम, पाण्याचा कसा प्रॉब्लेम आहे, अगोदर पाणी तर येतच नव्हतं, आता याला पाणी, पण पाणी काही ठिकाणी येतो काही ठिकाणी येत नाही। म्हणजे अगोदर काही जणांना मिळतो, काही जण नाही। इथं माझा एरिया, मला ओळखीचा मेंबर आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी जास्त पाणी लगेच सोडायचं, आणि माझ्या ओळखीचा नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे पाणी कमी सोडायचं, कमी दाबाने सोडायचं, असा प्रयत्न आहे। जेणेकरून आपला माणूस बघून असं सुद्धा झालेलं आहे। म्हणजे तुम्ही केला विकास नाही म्हणत नाही मी, ह्या 5 वर्षामध्ये तुमच्याकडनं विकास झाला, पण तुम्ही विकास करताना काही ठिकाणी केलं, काही ठिकाणी नाही। मलमपट्टी झालेली आहे, एकंदरीत म्हणायचं काय, जखमेवर मलमपट्टी झालेली आहे। आणि ड्रेनेजची व्यवस्था केली आहे नाही, ड्रेनेजची साफसफाईचं, ड्रेनेजचं हेच नाही, प्रश्नच नाही, ड्रेनेज साफसफाई होत नाही, ड्रेनेजची साफसफाई असं आहे, फक्त दिखावा झालेला आहे। त्यामुळे मी मेंबर लोकांना आणि कोणाला पण, तुम्ही इलेक्शन जवळ आल्यावर फिरतो असं करू नका। प्रत्येक वेळेस तुम्ही तुमचं वार्ड आहे तर तुम्ही यायलाच पाहिजे। आज इलेक्शन आहे, उद्या इलेक्शन आहे, आपण सुखसोयी करू तर लोकांचे प्रॉब्लेम समजून, असं करू नका। तुम्ही प्रत्येक वेळेस आलं पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे इथं, त्यांची लोकांचे समाधान व्हायला पाहिजे इथं, असं मी त्यांना विनंती करतोय की जे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथं, आता सध्या एक लाईटचा पण प्रॉब्लेम, लाईट कसं आहे, काही लाईट चालू आहेत, काही लाईट बंद आहेत, विजेचा हे प्रॉब्लेम आहे। आणि नंतर पाण्याचा सुद्धा असा प्रॉब्लेम आहे की काही ठिकाणी पाणी वेगाने येतो, काही ठिकाणी पाणी येतच नाही लवकर, आणि 5 दिवसाला एक पाणी एकदा येते। खऱ्या अर्थानं हा जरी रोड चकाचक दिसत असला तरी हे जे ड्रेनेज आहे, कॅमेरामॅनला विनंती करतो हे ड्रेनेज दाखवा। अंधाऱ्या रात्रीमध्ये एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी, एखादा शाळकरी मुलगा, एखादा लहान बालक धावत पळत जर जात असेल तर ठेस लागून, या ठिकाणी ठेस लागून तो विद्यार्थी, तो बालक किंवा एखादा वृद्ध माणूस किंवा एखादी महिला या ठिकाणी पडून तिचा अपघात होऊ शकतो आणि दुर्दैवी अंत देखील होऊ शकतो। सुदैवानं तसं होऊ नये हीच ईश्वराचरणी प्रार्थना, परंतु या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी हे ड्रेनेज होण्यापूर्वी अपघात झाला होता। म्हणजे काय, हे ड्रेनेजच नव्हतं अगोदर, जेव्हा हे रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज केले, मान्य आहे तुम्ही केलं नंतरनं, पण अगोदर आम्ही किती वेळा तरी झोन ऑफिसला गेलो, महापालिकेला गेलो, ह्या ड्रेनेज बद्दल, खुली ड्रेनेज होते, दगड पडत होते, सांगितलं, कोणी आले नाही। नंतर जेव्हा इथं एखादा माणूस पडला, वयस्कर माणूस पडला, त्याला डोक्याला लागलं, तेव्हा आम्ही कंप्लेंट केल्यावर तेव्हा हा ड्रेनेज केले। म्हणजे तुम्ही एक माणूस मेल्यावर किंवा एखादा माणूस नागरिक काय तर त्याला अपघात झाल्यावर तुम्ही लक्ष देणार का? ही अशी कुठे व्यवस्था आहे? हे चुकीचं आहे ना। बरोबर, म्हणजे तुम्ही अपघात झाल्यावरच करणार, काही गोष्टी घडल्यानंतर असं करू नका ना। तुम्ही जेव्हा मतं मागायला येतात तुम्ही हात जोडून विनंती करतो, आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती, आम्ही हात जोडून विनंती करतो की काहीतरी अपघात होण्याची शक्यता आहे, तुम्ही का लक्ष देत नाही आमच्याकडे? जेव्हा मतदानानंतर तुम्हाला मतं मिळवण्यापूर्वी तुम्ही येतो, असं करू नका ना, हे चुकीचं आहे। नगरसेवक कोण इथले? इथं नगरसेवक अगोदर हंचाटे साहेब होते, त्यांनी काही लक्ष दिलेत, काही गोष्टी केलेल्या आहेत, नाही म्हणत नाही आम्ही,
पण तुम्ही बाकीच्या गोष्टी करा. आता तुम्हाला हा ड्रेनेजच दिसतो, उदाहरणादाखल हा ड्रेनेज दिसतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत तिथं. काही ठिकाणी रस्ता केलेले आहेत, काही ठिकाणी रस्ते केले नाहीत. म्हणजे मध्ये खड्डा, म्हणजे पावसाळ्यात तिथं तिथं पाणी निर्माण होणार, पाणी थांबणार, रोगराई निर्माण होणार, मुलं आजारी पडणार. असं होऊ दे नका ना. तुम्हाला रस्ते करायचे आहेत ना सगळे, हे पूर्ण समाधान नगर मध्ये सगळे रस्ते करून घ्या, व्यवस्थित लेवलशीर करून घ्या. आणि प्रत्येक ठिकाणी मी म्हणतो स्पीड ब्रेकर हा व्हायलाच पाहिजे. अपघात होण्याची शक्यता होऊ देऊ नका. त्यामुळे मी विनंती करतोय की अजून सुद्धा वेळ गेले नाही की सगळ्या मेंबर लोकांना आणि सगळ्यांना विनंती करतो, अधिकारी लोकांना, तुम्ही लक्ष देऊन समाधान नगरकडे लक्ष द्या कृपया. समाधानकडे लक्ष देऊन तुम्ही त्याची नागरिकांची समाधान त्यांना हे करा, नागरिकांना समाधान करा, तरच तुम्हाला मतं मिळू शकतील. ही मी विनंती करतो. रोड झालाय परंतु रोडवरती स्पीड ब्रेकर झाले नाहीत, ही नाही. तुमची खंत आहे. हो खंत आहे. ते करणं गरजेचं आहे का? करणं गरजेचं आहे, कारण काही गाड्या फास्ट जातात, तिथं मुलं खेळत असतात, मुलांवर गाडी घेऊ जाऊ शकते. हे मी म्हणतो तुम्ही सगळ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करून करा, पण मेन जिथं मोठा रोड आहे, जिथं रहदारी जास्त आहे, जिथं गाड्या जास्त फिरते, तिथं तर स्पीड ब्रेकर आवश्यक आहे ना. कारण मुलं वाटेत खेळत असतात, कारण ही गल्ली आहे, हे काय मोठं मेन रोड नाही, काय नाही, गल्ली आहे. त्यामुळे स्पीड ब्रेकर काही ठिकाणी आवश्यक आहे. तर खऱ्या अर्थानं मित्रांनो, हे ड्रेनेज पाहिल्याच्या नंतर आपल्याही लक्षात येईल, एक तर या ड्रेनेजच्या लेवलनी रोड करायला पाहिजे होता, किंवा हे ड्रेनेज थोडं खाली घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी असतील, वृद्ध महिला असतील, पुरुष असतील, यांच्या चालताना पायाला जखम होणार नाही, ठेस लागणार नाही, किंवा त्यांचा अपघात होणार नाही, याची काळजी इथल्या रोड करताना या रोड कॉन्ट्रॅक्टरने घ्यायला पाहिजे होती, इथल्या नगरसेवकांनी घ्यायला पाहिजे होती. तसं मात्र झालेलं दिसत नाही. अशीच प्रतिक्रिया आपण पुढच्या 1-2 गल्लीमध्ये वार्ड क्रमांक 11 मध्येच घेण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत इथंच थांबूयात. वार्ड क्रमांक 11 मध्ये परत आपण या ठिकाणी तुम्हाला विकास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वार्ड क्रमांक 11 मधला हा झालेला विकास, या ठिकाणी हे ड्रेनेज जे आहे, हे ड्रेनेज बघू शकता. या ठिकाणी एखादी 4 व्हीलर पण जाऊ शकत नाही, किंवा एखादी वृद्ध महिला, पुरुष किंवा स्त्री असेल, ते चालत असताना या ड्रेनेजवरती ठेस लागून पडू शकतात आणि छोटा मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो. हे असंच ड्रेनेज पुढे देखील आहे. म्हणजे नेमका वार्ड क्रमांक 11 मधला झालाय काय विकास, हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. पुढचं तुम्ही बघू शकता, तिच्या पुढे तसंच आहे. म्हणजे फक्त नावाला विकास असंच म्हणावं लागेल. कारण का, फक्त विकासाच्या नावावरती निधी घ्यायचा, निधी उपलब्ध करायचा आणि आपली घरं भरायची, असंच या ठिकाणी एकंदरीत झालेलं दिसतंय. वार्ड क्रमांक 11 मध्ये आपण रोड दाखवलेले आहेत. हाही रोड बघू शकता, या साईडलाही रोड आहे, हाही रोड बघू शकता. वार्ड क्रमांक 11च आहे, परंतु इकडं रोड होतोय, इकडं रोड होतोय आणि या कोपऱ्यात मात्र रोड होत नाही. याचं कारण काय नेमकं ते अद्याप समजायला तयार नाही. या ठिकाणी एक मस्जिद आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाच्या सर्व लहान मुलांसहित पुरुषांच्या या ठिकाणी नमाज पढण्यासाठी गर्दी होत असते. आणि खऱ्या अर्थानं इथं हा जो रोड आहे तो एकदम म्हणजे व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. कुठंतरी या पाठीमागलं कारण वेगळं असू शकतं, परंतु खऱ्या अर्थानं इथल्या नगरसेवकांनी विकास केलाय का हेच पाहणं महत्वाचं आहे. जर समजा विकास झाला असेल तर मग त्या अगोदरच्या व्यक्तीने जी प्रतिक्रिया दिली, तोंड बघून विकास केला जातोय, हेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिद्ध होते. क्रमांक 11 मध्ये हे ड्रेनेज बघू शकता. अवघ्या रोडवरतीच या ठिकाणी चौक आहे. या चौकामध्ये हे ड्रेनेज आहे आणि साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत उंच हे ड्रेनेज असल्यामुळं इथं तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही काय घडणार आहे ते. इथल्या नागरिकांना त्रास होतोय की नाही हा मला खरा प्रश्न आहे. इथल्या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ, इथल्या महिलांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊ. परंतु काय होतं, इलेक्शनचा पिरियड आहे, कॅमेरा समोर यायला नागरिक नको म्हणतात. कॅमेरा समोर येऊन बोलण्याचं कुठल्याही महिलेचं धाडस होत नाही. या ठिकाणी मात्र एक बाबा आलेत, त्यांची प्रतिक्रिया आपण नक्की घेऊ. बाबा, तुमचं नाव काय आहे? नूरुद्दीन मुजावर. नूरुद्दीन मुजावर. मुजावर साहेब, वार्ड क्रमांक 11 मध्ये विकास झालाय का? विकास 15 वर्षात काय झालं नाही, पहिलं झालेलंच आहे सगळे.
पहिलं झालेलंच आहे. हा फक्त 1-2 रोड झालं. आता सध्याला ह्या 5 वर्षामध्ये काय झालं कोण नाही? येत बी नाही, कोण बघत बी नाही, काय बी नाही. पाणी साचतंय, पाऊस आला, खड्डे पडतायत. हं. तिकडे तर रोड नव्हती, जाता येत नव्हतं सगळ्या तिकडे तर रोड. आता तुम्हाला चष्मा लागलेला आहे. रात्री अपरात्री तुम्ही फिरत असताना रस्त्यावरती असे ड्रेनेज आहेत, त्याची ठेस वगैरे लागते. घाबरून फिरत बी नाही कोण जाताना पडतात म्हणून. आता मीच आहे, मला दिसत नाही, मीच येत नाही रात्री बाहेर घराच्या. म्हणजे तुम्ही रात्री घराच्या बाहेरच निघत येत नाही काय, रोडच नाही की पाय ठेवलं, खड्डा नाही दिसलं, पडलं तर हात पाय तोडून घरात पडावं लागेल. काय तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय विनंती कराल? काय महाराष्ट्र सरकारला बघा आता केलं तर चांगलं आहे. कोण येत नाही, येतात इलेक्शनच्या समोर येतात, मत मागायला येतात, करतो म्हणतात, निघून जातात. झालं आपलं चालतं, फक्त इलेक्शनच्या पुरतं येतात, मत मागतात आणि निघून जातात. निघून जातात. परत कोण येत बी नाही, जात बी नाही. आता यावर्षी तुम्ही मत कोणाला करणार आहे? आता बघू मत कोण उभारते, काय चांगला नेता येते, काय करतोय. बर, म्हणजे म्हणजे बघून करू मत. येणाऱ्या काळामध्ये जो चांगलं काम करणार आहे त्याला देऊ. बघून तुम्ही मतदान करणार आहे. हा, त्याला विचारणार बाबा करणार का तू 5 वर्ष तिकडेच जर दडप समजा होणार. त्याही व्यक्तीने जर समजा तुम्हाला आश्वासन दिलं आम्ही विकास करतो, हा. आणि त्याही व्यक्तीने ये रे माझ्या मागच्या म्हटल्यासारखं, तसं तर नाही, ते मतदान नाही दिलेलं बरं आहे. मग तुम्ही काय विचार जाऊन नोटवर मारून टाकायचं, कुणालाच नको, नोटावर मारून टाकायचं. नागरिकांच्या खऱ्या अर्थानं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खूप बोलक्या आहेत. या ठिकाणी युवा तरुण आपल्या समोर उपस्थित आहे. भैया तुमचं नाव काय? मेरा मारबाज बागवान है। उधर क्या अब आते इलेक्शन में बहुत वोट देते, हाथ जोड़ को मांगते हैं, अपने रास्ते काम नहीं करते, क्या नहीं आओ खाली के बाद में आते इलेक्शन हुआ तो आते नहीं, क्या नहीं गड़बड़ होती उधर तो बाद में ऐसा रास्ता पड़ता है, सब पड़ता है, अभी रास्ता इलेक्शन सामने है, उतना रास्ते की तरह काम कर रहे हैं, बाद में गड़बड़ है उधर। इतना खाली हमारा काम है सामान्य, अगर रास्ते काम होना उत्तर जाए तो खाली गली काम करते, बाद में गड़बड़, इलेक्शन आया बाद में गड़बड़ होते। कोण आहे नगरसेवक? कोण आहे और क्या है कि नगर से कोने मालूम नहीं इधर का, तुम्हाला नगरसेवकच माहिती नाही? मैं इधर भी नवीन आ रहे हैं ना। बरं, येणाऱ्या काळामध्ये तुमचं मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप की अपक्ष, कुठल्या पक्षाला असणार आहे? हमारा कांग्रेस काँग्रेस कांग्रेस काँग्रेसच का? हाँ कांग्रेस है। खऱ्या अर्थानं वार्ड क्रमांक 11 मध्ये जो काही विकास झालाय तो मी प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, गल्ली बोळामध्ये फिरून दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण का, आम्हाला कुठल्याही पक्षाला टार्गेट करण्यासाठी किंवा कुठल्या उमेदवाराला टार्गेट करण्याचा आमचा हेतू नसून ज्या वार्डामधल्या समस्या आहेत त्या जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या ठिकाणी आजी आहेत. आजी तुमचं नाव काय? जहायदा तांबड़े। इथं किती वर्षापासून तुम्ही राहताय? हमें 20-40 वर्ष हुआ, 40 बरस हुआ। हाँ 40 वर्ष झाले. हाँ, लाइटर नते यहाँ क्या नता जब आको पड़ी है आमी। हाँ, तुम्हाला इथं नेमका त्रास काय आहे सध्या? रात का है, नल को पानी नहीं आता, ये रोड नहीं होती, रोड को चिक्कड़ में जाना पड़ता है, बच्चे धड़ा पड़ते, एक तो साइकिल पर हमारे आदमी काम आको जाते हैं। हाँ, करे से भाग नहीं है। सायकलीवर कामाला जावं लागतं, हाँ रोड नाही, हाँ, पाण्याची व्यवस्था नाही, पानी लाईट व्यवस्था आहे का? लाइट नहीं, लाइट हाँ बंद है क्या? हाँ तुमचं वय किती आहे सध्याला? हाय 60-65। 60-65. हाँ 60-65 वर्षाच्या नंतर हाँ, जे काही वृद्धांचे पेन्शन वगैरे मिळतात त्या मिळतात का तुम्हाला? नहीं क्या नहीं मिलता, हमें क्या काढ़े भी नहीं, हमें क्या करे भी नहीं। हाँ, इथल्या नगरसेवकांनी काय विचारलं का तुम्हाला? बुवा, काय तुमची कोण pension आता है ना, नगर सेवक कहाँ का आता है, जाता है बोलने। या ठिकाणी दुसरी प्रतिक्रिया घेऊ. आई तुमचं नाव काय? माझं नाव नजमन शेख। वार्ड क्रमांक 11 मध्ये तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय? 40-42 वर्ष झालं। 40-42 वर्षापासून इथं काही विकास झालाय का आता? नाही झाला विकास, काय झालं नाही। नगरसेवक कोण आहेत? हंचाटे। बरं, ते काय म्हणजे हा. तुमची विचारपूस करतात का? नाही कवाच केले नाही त्यांनी, आम्ही जाऊन विचारून आलो तर नाही करतो, इकडची रोड होत नाही, तिकड होती, इकडची होत नाही म्हणा लागलं। रात्री पण आलते त्यांनी, का तिकडचा रोड होतो इकडचे हा तेच विचारलो आम्ही, का त्याचं कारण काय? नाही पैसे नाही आले, पैसे केवढे आले तेवढेच करतो आम्ही असं म्हणले त्यांनी। म्हणजे हा जेवढे पैसे आले तेवढेच करतात, पण हा. थोडा विकास सगळ्या वार्डामध्ये व्हायला म्हणजे हा असंच बोललो आम्ही, हे मेन रोड होऊ दे, आम्हाला जायला यायला लई हे होत आहे चिकुल मध्ये, म्हटलं नाही इकड होत नाही असं म्हणले त्यांनी। हा असं बोलले त्यांनी। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या 4-5 पक्षापैकी आणि अपक्ष एक यापैकी तुम्हाला मतदान कुणाला करावं असं वाटतं? आम्हाला कुणाला करावं वाटलं म्हटलं तर आम्ही हाताला बी केलं, कमळला बी केलं आम्ही,
ते MIM ला बी केला आता तुम्ही कुणाला करणार आहात? आता आता रोड कोण करते ते बघा त्याला घालतो. हा रोड कोण बी करू दे, रोड कोण करते त्याला घालतो. या ठिकाणी दुसऱ्या ताई आहेत. ताई, तुमचं नाव काय? मीनाक्षी अनिल राजमाने. किती वर्षापासून तुम्ही इथं राहताय? आम्ही 30-35 वर्ष झाले. 30-35 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी राहताय. 30-35 वर्षापासून आतापर्यंत या गाव म्हणजे तुमच्या वार्डामध्ये काही विकास वगैरे झालाय का? काहीच नाही, आम्हाला काहीच इथं सोय नाही. अजिबात पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, कशाची सोय नाही. इथं कोण विचारायला बी येत नाहीत. नुसतं मतदानसाठी तेवढे येतात बघा. मतदानसाठी येतात, विचारतात. मतदान झालं की इथं कोण विचारत बी नाहीये. म्हणजे फक्त मतदानापुरतं तुमच्याकडे येणार, हो. तुमची विचारपूस करणार हो, आणि त्यानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही. विचारत नाही. मग तुम्ही त्या नगरसेवकांना गेला होता ऑफिसला, हा. आमच्याकडे बजेट नाही म्हणतात, काय करायचं? मग आम्ही तुम्हाला निवडून दिलंय कशासाठी हे तरी विचारायचं ना त्यांना. आमच्याकडे आता बजेट नाही म्हणतात, मग काय करायचं? इथं लेकरं संध्याकाळी साप निघतात दुनियाचे. हे सर्व म्हणजे सर्वांना प्रॉब्लेम आहे. पावसामध्ये प्रॉब्लेम आहे, पूर्ण पाणी घरासमोर खड्डा उभा राहतोय. तरी बी आम्ही फोटो काढून पाठवला, तरी बी त्यांनी सवलत नाही आम्हाला कशाची. इथं ते रोड मध्ये जे आहे ते एकदम जे काय तिथं काय पुतळा वगैरे होता की काय काय- मंदिर वगैरे होतं? काय 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 नाही, काय आहे ते नेमकं काय आहे? काहीच नाही इथं. जुने ड्रेनेज आहेत. एवढं उंच? हो, कॅमेरामॅनला विनंती करतो ते ड्रेनेज परत दाखवा एकदा. एखादं मंदिर उभा केल्यासारखं रस्त्याच्या मधोमध या ठिकाणी एवढं उंच जर ड्रेनेज असेल तर या ठिकाणी अपघात का होणार नाही हा खरा प्रश्न आहे. आणि सर इथं कशाची सवलत नाहीये, कशाची. नुसतं इलेक्शन साठी येतात बघा. इलेक्शन झालं की इथं कोण विचारत नाही. इथं अंधारमध्ये सर्वजण आहेत. इथं कुठल्या बी एरियामध्ये लाईट नाहीये, नुसतं नावाला खांबे आहेत. आता तुम्ही म्हणताय इथं लाईट नाही, तुमचे मुलं वगैरे आहेत, तुमचे नातवंड असतील किंवा तुमचे परिवारातले लहान लहान मुलं असतील, त्या मुलांच्या अभ्यासाचं काय आहे? मग अभ्यासाचं काय हेच, आता घरात लाईट आहे तेवढंच आणि बाहेर लाईटच नाही अजिबात. हा, म्हणजे रस्त्यावरती लाईट नाही म्हणजे. रस्त्यावरती लाईट नाहीये. बरं. मग हेच प्रॉब्लेम आहे इथं. तुम्ही आम्ही त्या नगरसेवकांना म्हणायला पाहिजे होती किंवा रस्त्यावर लाईट नाही, रस्त्यावरती लाईट. अहो सर, आम्ही नगरसेवकाकडे गेलो, त्यांनी काय म्हणतात माहितीये का? आमच्याकडे बजेट नाहीये. बजेट नाही म्हणतात. बजेट नाही म्हणलं तर आम्ही पब्लिक काय करायचं? मग बजेट- कशासाठी नगरसेवक झाला बजेट तुम्ही? नाही म्हणून सांगण्यापेक्षा तुम्हाला बजेट उपलब्ध करण्यासाठी आम्ही नगरसेवक केले. तेवढंच इलेक्शन साठी, नंतर नाही. त्यांचं काम आहे बजेट उपलब्ध करणं, त्यांचं काम आहे. तुम्ही त्यांना विचारायला कळायला पाहिजे पाहिजे. आम्ही विचारलं तर आम्ही काय करावं म्हणतात, वरनच आम्हाला तुमचं नाही आहे म्हणतात, बजेटच नाही म्हणतात. तुमच्या महिलांसाठी काही सुविधा वगैरे इथं काय नाही, काय नाही अजिबात. इथं महिलांसाठी काय नाही, ना लहान मुलांसाठी काय नाही, ना कुणासाठी काय नाही. गल्ली तर तुम्ही स्वतः बघता की सर्व खड्डे खड्डे आहेत. पावसामध्ये तर एवढे गुडघे एवढे पाणी राहतं इथं. मग पावसाळ्यात कसं करता? पावसाळ्यात तर तसंच पाण्यामधून जातं. जर समजा एखादा मोठा पाऊस झाला हम्म, आणि जर समजा रोडवरती पाणी थांबले हम्म. तर तुमचं दळणवळण सगळं जाणं येणं बंदच होणार. बंदच होतंय. तर खऱ्या अर्थानं ह्या नागरिकांच्या प्रतिक्रियेत असं आपण दुसऱ्या प्रतिक्रिया घेऊ. बाबा, तुमचं नाव काय आहे? सैफन नबिलाल शेख. सैफान नबिलाल शेख. हा. किती वर्षापासून राहत आहे? तर 40-42 वर्ष झाला राहतो. 42 वर्षामध्ये काय विकास झालाय? काहीच विकास नाही. जेव्हा म्हैस खोटे होते तेव्हा लाईट आणले, एवढ्या नळाचे पाईपलाईन केले. आता जे नगरसेवक जो आहे ते आतापर्यंत काहीच इकडे काम केलं नाही. महेश कोटेंच्या काळामध्ये इथला विकास झालाय. म्हैस खोटे काळामध्ये झालाय. जे लाईट आणलंय, जे पाण्याचे आहे, जे तिनेच केलेलं काम आहे. बाकी महेश कोटेंनी काम केलंय, हा तर त्यांना तुम्ही मतदान देऊन निवडून आणायला पाहिजे होतं, पण तुम्ही दुसरे उमेदवार निवडून आणले. नाही, ते वार्ड क्रमांक झाल्यामुळं ते कसं झालं, ते पॅनल होतं ना, पॅनलमुळे इकडे अंचाटे आले, तिकडे म्हैस खोटे होते, त्याच्यामुळे काहीच काम केलं. अंचाटे सर काहीच बघितलं नाही, आमच्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलेत. इथे काय म्हणतात, एक ते हे जे पैसे आले नाहीत जातीची आपला बरं, म्हणजे विकास निधी आला नाही. विकास निधी काहीच नाही इकडं. ते तसं काय तर बोलतात, बोलल्यावर आम्ही गप बसलो. त्याच्यामुळे तुम्ही मतदान कोणाला केलं आतापर्यंत असं विचारले आम्हाला. म्हणजे तुम्ही मतदान कोणाला केलं असं पण हा, विचार. असं विचारलं. खऱ्या अर्थानं मतदान हे गुपित असतं हा. आणि मतदान झाल्याच्या नंतर त्या उमेदवारांनी ज्या प्रभागात मतदान झाले आणि ज्या प्रभागात झालं नाही असा भेदभाव करता कामा नये, हे खरं होतं. परंतु उमेदवारच जर समजा म्हणत असतील की बाबा तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही, तर ही लोकशाहीमध्ये खूप मोठी शोकांतिका आहे.
या ठिकाणी खऱ्या अर्थानं रोड व्हायला पाहिजे होता. रोड व्हायला पाहिजे. मेन एक तर जायला येत नाही, पावसात फिरायला येत नाही. आम्ही म्हातारे माणसं काय करतो, कुणाला तर आजार घेऊन शिनी चालतो, ते लोकांना किती सांगितलं तर ऐकत नाहीत त्याने. आता येणाऱ्या काळामध्ये हा, तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? आता जे माणूस बघून शिने आपण करणार ना मतदान. तर माणूस काम केला तर त्याच्याकडे मतदान देऊ, नाहीतर कोणचे पक्षी नाही. मतदानच आम्ही हे करणार आहोत. हा, मतदानच घालणार नाही आम्ही या वर्षी. तर असा विचार केला, म्हणजे तुम्ही चक्क मतदानावरती बहिष्कार करणार आहोत. तर या नागरिकांच्या प्रतिक्रियेत जर या भागाचा विकास नाही झाला तर आम्ही मतदानावरती सरळ सरळ बहिष्कार टाकू आणि नसेल तर नोटाला मतदान करू, अशा काही प्रतिक्रिया येतात. कॅमेरामॅन दाऊद मुल्लासह मी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.